नमस्कार, मी योगेश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती. सर्वांना गुड न्यूज मिळालेली आहे. जे डी एड भावी शिक्षक होऊ घातलेले आहेत आणि त्यांनी TET CET पास असून मे महिन्यातील टेट एक्झाम शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षा दिली होती, अशा सर्व भावी शिक्षकांना आनंदाची बातमी समजलेली आहे. ती म्हणजे काय, तर पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. आणि आता अनेकांना प्रश्न पडलाय, सर मला मार्क्स कमी पडल्यात, आता मी रजिस्ट्रेशन करू का? तर लक्षात घ्या, पहिल्यांदा सांगतो, ज्याला 0 गुण मिळालेत अशाही भावी शिक्षकानं आणि त्याचबरोबर 200 पैकी 200 गुण मिळालेल्या प्रत्येक शिक्षकानं हे रजिस्ट्रेशन करायचं आहे. ते कंपल्सरी आहे. त्याशिवाय तुम्ही शिक्षक होऊ शकणार नाही. मग विथ इंटरव्ह्यू असेल किंवा विदाऊट इंटरव्ह्यू असेल, जिल्हा परिषद असेल किंवा खाजगी अनुदानित शाळा असतील, यामध्ये तर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर या पवित्र पोर्टलमध्ये तुमचं माहिती भरणं गरजेचं आहे. आता ती माहिती काय आहे आपण थोडक्यात पाहूयात. तर बघा, शिक्षक भरतीची गुड न्यूज सगळ्यांना माहीत झालेली आहे. प्रमाणपत्राची मुदत 12 डिसेंबर 2025 पासून ते 29 डिसेंबर 2025 पर्यंतच या ठिकाणी तुम्हाला अवधी देण्यात आलेला आहे. तर चला, या ठिकाणी आपण जर बघितलं, हे पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2025 ची ही ऑफिशियल साईड या ठिकाणी तुम्हाला दिसते. या ठिकाणी शो होते बघा, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीची निवड प्रक्रिया करण्यासाठी टेट 2025 परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन करण्याची सुविधा दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे कालपासून ही सुविधा देण्यात आलेली आहे. कालपासून 29 डिसेंबर पर्यंत तुम्हाला ही माहिती या ठिकाणी भरायची आहे. आता माहिती भरायची आहे कशी, ह्याची गडबड अजिबात करायची नाही. मात्र त्याच्या अगोदर आपण ही जे पत्र आलेलं आहे ते पत्र या ठिकाणी आपण समजून घ्यायचं आहे. त्या पत्रामध्ये काय सांगितले बघा, तर दिनांक 15 डिसेंबर रोजी हे पत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार शिक्षक पद भरती करण्याकरिता उमेदवारांकडून स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत. या स्वप्रमाणपत्रामध्ये तुमची असणारी TET CTET अथवा टेट, त्याचबरोबर इतर तुमची DED BED आणि ग्रॅज्युएशनचे जे काही गुण आहेत ती सर्व माहिती या ठिकाणी, जात प्रमाणपत्र असेल, सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला काय करायची, भरायची आहे. ती भरत असताना ती कशी भरायची ह्याची प्रोसेस सुद्धा ह्यानंतर आपण सांगणार आहे. पण मात्र गडबड करू नका. सुरुवात अति उत्साहीपणामध्ये आपल्याकडून चुका होणार आहेत याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची. 1-2-3 दिवस जाऊ द्यात, सगळीकडची माहिती मिळू द्यात. मीही तुमच्यासारखाच परीक्षार्थी आहे, भावी शिक्षक आहे, त्यामुळे मी स्वतः माहिती घेणार आहे आणि तुम्हाला त्यासाठी कळवणार आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरती अनेक तज्ज्ञ लोक या साथीची असणारी संबंधित माहिती या ठिकाणी पुरवतात. ती माहिती मी समजून घेऊन माझ्यासारख्या अनेक भावी शिक्षकांसाठी मी अचूक आणि बरोबर माहिती घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन. तर चला, या ठिकाणी जर बघितली ही परीक्षा कधी झाली, 2025 साली झालेली आहे. दिनांक 27 मे 2025 ते 30 मे 2025 चा असा पहिला टप्पा होता. दुसऱ्या टप्प्यात 2 जून ते 5 जून पर्यंत ही परीक्षा झाली होती. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती आणि या परीक्षेसाठी 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. अशा पद्धतीनं सदर चाचणीमध्ये दिलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे. स्वप्रमाणपत्र सगळी माहिती आपली भरायची आहे. उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशिलावर मार्गदर्शन सूचना स्वतंत्रपणे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता ही सगळी माहिती तुम्हाला आवश्यक माहिती असावी यासाठी तुम्हाला पवित्र पोर्टलचं आता जे मी तुम्हाला साईट दाखवली या ठिकाणी, त्या साईटला जाऊन तुम्ही त्या ठिकाणची सविस्तर माहिती समजून घ्यायची आहे. या ठिकाणी चौथा मुद्दा काय बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे. तुम्ही फॉर्म चुकला होता, 2दा 3दा काही जणांनी फॉर्म भरले आणि 3 हॉल तिकीट जनरेट झाली होती, ऍडमिट कार्ड. आणि काही जणांनी काय केलं, 1-1, 2-2 वेगवेगळ्या दिवशी आलेल्या परीक्षा 2-2दा 3-3दा परीक्षा काही जणांनी दिलेली आहे. कारण जेव्हा निकाल लागला तेव्हा एकाच नावाचे 3-3, 4-4 मुलं त्या ठिकाणी परीक्षार्थी सापडले होते. अशा उमेदवारांना सांगितलेलं या ठिकाणी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर सहभागी करून घेता येणार नाही. मी त्यांना या परीक्षा म्हणजे या निवडीतून, या पदभरतीतून बाद करण्यात आलेला आहे असं सरळ या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा उमेदवारांनी सहभागी होऊ नये. सहभागी झाले निदर्शनात आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द होईल. तुम्ही जर असं करून सुद्धा माहिती भरली आणि ती माहिती उघडकीस आली तर तुमची पदभरती रद्द केली जाईल असं सांगितलेलं आहे.
उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 15/12/2025 ते 29/12/2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. टीईटी सीईटी मध्ये तफावत येत असलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉग इनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे. टीईटी सीटीईटी, आता टीईटी आपल्या महाराष्ट्रामध्ये टीईटी इतकी सीईटीला समांतर मान्यता देण्यात आली असल्या कारणानं काही जणांनी मुलांनी लोक काय करतात, टीईटीचा एक पेपर 5 असेल तर एक भरतात, पेपर 2 असेल तर सीटीईटीचा भरतात, माहिती भरतात. मग काय होतं, मग त्या ठिकाणी तफावत दिसते, त्यामुळे ती तफावत येऊ नये यासाठी पोर्टलमध्ये हा डाटा या ठिकाणी तुम्हाला की उपलब्ध करून दिलेली आहे, रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती माहिती व्यवस्थित एडिट करून त्या ठिकाणी भरायची. कशी भरायची ते नंतर आपण बघूयात. त्यानंतर या ठिकाणी सांगितलं, उमेदवारांनी सदर तफावत दूर करण्यासाठी आपली टीईटी सीईटी मधील माहिती नोंद करून ती अप्रूव्ह करण्यासाठी आपल्या सोयीच्या निवडील जिल्ह्याकडे रिक्वेस्ट पाठवायची आहे. जर माहिती तफावत असेल, चुकीची दिसत असेल, तर ती तफावत दूर करण्यासाठी तुमच्या जिल्ह्याचं असणारं त्या ठिकाणी अप्रूव्ह घ्यायचं आहे, त्या ठिकाणी मान्यता, त्या ठिकाणी कन्फर्मेशन घ्यायचं आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, ज्या उमेदवारांच्या टीईटी सीईटीच्या माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांना ज्या राज्यातील त्यांनी निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज, टीईटी सीईटी गुणपत्रिका, प्रमाणपत्राची प्रत, टेट आवेदनपत्र, प्रवेशपत्र, गुणपत्रिका तसेच ओळखीचा पुरावा इत्यादी कागदपत्र घेऊन संपर्क साधावा. मग प्रत्यक्षात तुम्ही जाऊन त्यांना त्या ठिकाणी भेटायचं म्हणून सांगितलं, जर तुमची तफावत त्या ठिकाणी असेल तर. ज्यांनी टीईटी फक्त टीईटी पेपर 1-2 दोन्हीची माहिती भरलेली आहे किंवा दोन्ही सीटीईटीची भरले, त्यांना काय प्रॉब्लेम येणार नाही. पण काही जणांनी टीईटीची भरलेली आहे, काही जणांनी सीटीईटीची भरले आहे, 2 पेपरला वेगळी माहिती भरली, अशा ठिकाणी तफावत येत असेल तर अशा पद्धतीने हे काय करायचं आहे, माहिती घ्यायची आहे. आता या ठिकाणी सगळी माहिती काय सगळी वाचत बसणार नाही, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता या ठिकाणी 10वा मुद्दा बघा, माजी सैनिक प्रवर्गामध्ये स्वतः निवृत्त शिक्षकांचा समावेश होतो. माजी सैनिक जर असेल तर तो सैनिक रिटायर झाला असेल त्यालाच या ठिकाणी त्याचा फायदा होऊ शकतो. यामध्ये माजी सैनिकांची पाल्य किंवा त्यांच्या पत्नी समावेश होणार नाही. जर एखादा सैन्य दलात रिटायर झालेला एखादा सैन्य असेल तर त्या घरातील असणाऱ्या पत्नी किंवा मुलाला ह्याचा फायदा घेता येणार नाही असं सांगितलेलं आहे. पण मात्र तथापि शहीद सैनिकांच्या विधवा पत्नीचा, मुलाचा अथवा अविवाहित मुलीचा समावेश माजी सैनिक प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये नोकरीसाठी होईल. पण मात्र जर एखादा शहीद सैनिक झाला, देशासाठी काम करत असताना त्या ठिकाणी स्विमिंगवरती त्या ठिकाणी देशासाठी प्राणार्पण केला असेल तर त्याच्या पत्नीसाठी, त्याच्या मुलासाठी किंवा अविवाहित मुलीसाठी या ठिकाणी आरक्षणामध्ये नोकरीसाठी ग्राह्य धरता येणार आहे, त्यांना लक्षात घ्या, अशी नोंद घ्यायची आहे. बीएड, बीएसएड नंतर इंटिग्रेटेड अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांनी या बाबतीची नोंद सह प्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक अर्थ या शिक्षणाखाली करावी. सदर अभ्यासक्रमाचा व्यावसायिक अर्हतेमध्ये विचार केला जाईल, त्यामुळे या अर्हतेची नोंद स्वतंत्ररित्या व्यावसायिक अर्हतेमध्ये करण्याची आवश्यकता नाही. आता ज्यांनी अशा पद्धतीने शिक्षण घेतले त्यांना माहिती आहे आपल्याला काय करायचं काय नाही ते. आणि शेवटचा मुद्दा काय आहे, स्वप्रमाणपत्र करण्यासाठी अडचण आल्यास हे जे ईमेल आय डी जो दिलेला आहे edupavitra25@gmail.com यावर ईमेलवर संपर्क साधायचा आहे आणि तुमच्या मनातल्या काय शंका असतील तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, शंकेचं निरसन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पवित्र पोर्टल हे चालू झालेलं आहे आणि जी महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी सांगितलेली. जर अजून काही कोणाची अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि नक्की स्वप्रमाणपत्र भरायचं कसं, माहिती कशी भरायची, ही माहिती मी स्वतः घेऊन तुम्हाला सोप्या, साध्या आणि लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला काय करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनल नवीन आहे, तुमच्यातलाच एक मी, तुमच्याच एकाच नव्हे आपण सर्व प्रवासी आहेत, त्यामुळे तुमच्यासारख्या शंका कुशंका माझ्याही मनात आहेत. तुमच्या मनात काय एखादी शंका असेल तर कमेंट करा, त्याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न करेन. तो पण थांबतो. बाय बाय, गुड बाय, टेक केअर, गुड बाय. जय हिंद, जय महाराज, जय कवीर, जय शिवराय.